किल्ले रायगडवरील कुत्र्याची समाधी हटवण्याची युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीला संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचा पाठिंबा आहे। रायगड किल्ल्यातील वाघ्या कुत्र्याची समाधी यापूर्वी संभाजी ब्रिगेडने हटवली होती, पण शासकीय दबाव टाकून पुन्हा ती बसवली असा आरोपही खेडेकर यांनी लगावलाय। प्रशांत कोरटकर याला सरकार पाठीशी घालत आहे हे स्पष्ट दिसतंय। राज्यातील शांततेचं वातावरण गढूळ केलं जात आहे असा आरोपही त्यांनी महायुतीवर लगावलाय। मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक राहिला नसून तो राजकीय बनलाय। त्यामुळे मराठा तरुणांनी जागतिक स्तरावर जी क्षेत्रे आहे तिथे आपला सहभाग घेतला पाहिजे असं मत यावेळी खेडेकर यांनी व्यक्त केलंय। सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय। यात 25 प्रवासी जखमी झालेत। सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटेच्या दरम्यान भीषण अपघात झाला। हा अपघात यवतमाळच्या हिवरी गावाजवळ घडलाय। तर प्राथमिक माहितीनुसार रॉंग साईडने येणाऱ्या बुलेरो वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय। या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क 200 रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या 2 शिक्षिका या बालसंगोपन रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची माहिती आहे। त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याचं समोर आलंय। मात्र यामुळे इकडे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी वाऱ्यावर आहेत। अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असं त्या महिला शिक्षिकेचं नाव असून या दोघींनी 200 रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवलंय आणि या संपूर्ण प्रकरणापासून शिक्षण विभाग अनभिज्ञ कसा असा सवाल पालक वर्ग आता विचारतोय। तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या 2 महिला शिक्षिकेविरोधात बऱ्याच वेळेस तक्रार केल्या। शिक्षणाधिकारी यांना सांगितलं तर तुमच्याकडून काय होतं ते करून घ्या असं उत्तर पालकांना देण्यात आलं। अकोला शहरातील जेतवन नगरात 22 वर्षीय तरुण करण चितळेची हत्या करण्यात आली आहे। तर या घटनेत 2 जण जखमी झाले आहेत। 2 आरोपींनी चाकूने भोसकून चितळे याची हत्या केली आहे। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची माहिती समोर येते। करण सोबत त्याचा एकही मित्र हल्ल्यात गंभीर जखमी झालाय, तर दोघांवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र उपचारादरम्यानच करण चितळे याचा मृत्यू झाला, तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत। आताच्या महागाईच्या काळात 10 वर्षांपूर्वी हरवलेलं सोनं चांदीचे दागिने परत मिळाल्यावरती मूळ मालकाचा आनंद गगनात मावेनासा झालाय। कोपरखेरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल 30 लाखांचे दागिने शोधून मूळ मालकांना परत केले आहेत। कोपरखेरणे परिसरातील गेल्या 10 वर्षांपासून हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या 9 तक्रारदारांना त्यांचे दागिने पोलिसांनी परत केलेत। इतक्या वर्षानंतर आपले दागिने परत मिळाले यावर विश्वास बसत नाहीये नागरिकांना, तर पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत असं मूळ मालकाने आनंद व्यक्त करताना सांगितलंय। कोपरखेरणे पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचं नागरिकांकडून मोठं कौतुक होतंय। चोरी गेलेले सोने आणि चांदीचे दागिने असे एकूण 25 ते 30 लाखांची आपण प्रॉपर्टी त्यांना आज परत केलेली आहे। धुळ्यातील साक्री तालुक्यातील चिकसे जिरापूर शिवारात रात्रीच्या सुमारास प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या गटखळ नदी तीरावर असलेल्या राहत्या घराजवळील वाड्यातील 6 शेळ्यांवरती बिबट्याने हल्ला केला। यात जागेवर 3 शेळ्या फस्त केल्या, तर 3 शेळ्या वाड्यातून उचलून नेल्यात। त्या शेळ्यांचाही अद्याप तपास लागलेला नाहीये। त्यामुळे चिकसे जिरापूर शिवारात रात्रीच्या शेताला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या शिवारात बिबटचे नर मादी व पिल्लू असल्याचं दिसून आलंय। यासाठी शिवसेनेतर्फे वन खात्याला निवेदन देण्यात आलं असून त्यानुसार वन विभागाचे वनपाल संदीप मंडलिक, वनरक्षक अधिकारी पदमोर, अमोल पवार, सुमित कुवर, लखन पावरा यांनी गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी स्वतः गस्त घातली असून त्यांना एक नर आणि मादी बिबट कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, तर एक पिल्लू चुकले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। बिबटमुळे मानवहानी होणार नाही
याची काळजी घ्या.